नमस्कार, मी अभिजित दराडे तुमचं पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या बातमीने खळबळ उडून दिली। महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच पुन्हा एकदा एक मोठा भूकंप पाहायला मिळू शकतो। आता तुम्ही विचार करत असाल की बातमी तरी नक्की काय? तर मित्रांनो, बातमी अशी आहे की अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। पण यात एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट असा आहे की हे विलीनीकरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना चक्क वगळून होणार असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं अचानक काय घडलं? अजित पवार गटाचे मातब्बर नेते आणि आमदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावर इतके नाराज का आहेत? यामागे काही अत्यंत महत्त्वाची राजकीय कारणं दडली आहेत। सगळ्यात मुख्य कारण याचं म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांना वाटतंय की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका जिंकणं अत्यंत अवघड आहे। पक्षात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्री असताना पार्थ पवार यांच्यासारख्या नवख्या नेत्यानं त्यांना थेट आदेश देणं या नेत्यांना अजिबात रुचलेलं नाहीये। विशेष म्हणजे पक्षाची सर्व आर्थिक सूत्रही पार्थ पवार यांच्याकडेच आहेत। त्यामुळे हा असंतोष आणखीन वाढलाय। यातच भर म्हणजे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पदं अचानक वगळण्यात आली होती। यामागे पार्थ पवार यांचाच हात असल्याचा दाट संशय या नाराज नेते आणि आमदारांना आहे। या व्यतिरिक्त अजित पवार गटाला दुसरी एक मोठी धास्ती आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचं चित्र आहे। अजित पवार गटाकडे स्वतः कोणताही प्रबळ मोठा मराठा चेहरा नाहीये। त्यामुळे जर मराठा मतांचे ध्रुवीकरण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने झालं तर अजित पवार गटाचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, अशी भीती या नेत्यांना वाटते। म्हणून हे नेते शरद पवारांसोबत पुन्हा जाण्यासाठी आणि विलीनीकरणासाठी आतुर असल्याचं बोललं जातंय। आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया। या सगळ्यात शरद पवार गटाचा नेमका फायदा काय? शरद पवार या विलीनीकरणासाठी का तयार होऊ शकतात? यामागेही शरद पवार गटाचे स्वतःचे काही स्वतंत्र हेतू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे पक्ष फुटीनंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे यांसारख्या ज्या निष्ठावान मराठा नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही, त्या नेत्यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांचा विचार असू शकतो। दुसरं म्हणजे देशातील राजकीय परिस्थिती पाहता केंद्रात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार येणं धुसर असल्याने दोन्ही गट एकत्र आणून सत्तेत वाटा मिळावा असा विचारही असू शकतो। केवळ मराठा मतांवर अवलंबून न राहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसारख्या बड्या नेत्यांची गरज शरद पवारांना देखील वाटते। एकनाथ शिंदे यांच्याकडे वळत असलेल्या मराठा मतदारांची चिंता जशी अजित पवार गटाला आहे, तशीच ती शरद पवार गटाला सुद्धा सतावतीये। यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाकधुकीतून सुद्धा मुक्तता मिळू शकते। सतत सोबत असणाऱ्या सहकारी व खासगी संस्थांना संरक्षण हे लाभ सुद्धा शरद पवार गटाला खुणावत आहेत। थोडक्यात सांगायचं तर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यशैलीवरील नाराजीने आता इतकं टोक गाठलंय की चक्क त्यांना बाजूला करून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या हालचालींनी जोर धरलाय। खुद्द अजित पवार यांच्या सोबतच्या मातब्बर नेत्यांनी याला सहमती दर्शवल्याचं वृत्त समोर येत आहे। आता यात आणखीन एक संकेत सुद्धा पाहायला मिळतो, तो म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा। जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार एनडीए सोबत येणार का याबाबत विचारला असता त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलंय की एनडीए मध्ये कोणताही नवीन पक्ष सहभागी आम्ही करून घेणार नाहीत। शिवाय पवारांचे खासदार आमदार फोडण्याचा सुद्धा आमचा कोणताही विचार नाहीये। आमच्यासोबत जे लोक आहेत त्यांना आम्ही बाजूला करणार नसल्याचं देखील फडणवीस म्हणाले। त्यामुळे पवारांचा पक्ष, आमदार, खासदार जरी थेट सोबत घ्यायचे नसले तरी त्यांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन झाला तर त्याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचं संकेतच एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही घडामोड खरंच सत्यात उतरेल का? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होतील का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। धन्यवाद।